नमस्कार मित्रांनो, दिवसभर काम करून थकल्यानंतर रात्री अंथरुणावर पडल्यावर जर 2-2 तास कुशी बदलूनही डोळ्याला डोळा लागत नसेल तर मित्रांनो मानून जा, हे फक्त तुमचं शरीर थकलेलं नाही आहे, तर तुमची मज्जासंस्था आणि मेंदू तणावाखाली आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या स्वयंपाकघरातील अशा 15 अत्यंत शक्तिशाली नॅचरल उपायाबद्दल बोलणार आहोत, जे जर तुम्ही आज रात्रीपासून वापरले तर तुम्हाला अंथरुणावर पडल्या पडल्या शांत आणि सुखद झोप मिळण्यास मदत होईल. चला मित्रांनो, आजच हे सोपे उपाय सविस्तर जाणून घेऊयात. 1. रात्रीच्या जेवणात जायफळ आणि दुधाची ताकद. पहिली गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी 1 कप कोमट दुधात अगदी चिमूटभर जायफळ पावडर टाकून प्या. मित्रांनो, आपले जुने लोक नेहमी सांगायचे की जायफळमध्ये मेंदूतील अनियंत्रित विचारांना शांत करणारे नैसर्गिक गुणधर्म असतात. दुधात ट्रेफन असतं आणि जायफळ त्यात मिसळल्यावर ते मेंदूतील मेलाटोनिन म्हणजेच झोपेचे स्पंपेरक वेगाने तयार करायला मदत करतं. हे प्यायल्याने 5 ते 10 मिनिटात तुमच्या मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि डोक्यातील विचारांची चक्रे थांबवून शांत झोप लागते. 2. संध्याकाळी 6 नंतर चहा कॉफीला पूर्ण ब्रेक. दुसरी गोष्ट, चहा आणि कॉफीमधील कॅफेन हा घटक आपल्या मज्जासंस्थेला उत्तेजित करतो. मित्रांनो, कॅफेन आपल्या शरीरात तब्बल 6 ते 8 तास सक्रिय राहतं. जर तुम्ही रात्री 7 किंवा 8 वाजता चहा पिलात तर रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत तुमचा मेंदू अलर्ट मोडवरच राहतो आणि तुम्हाला झोप येत नाही. त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर चहा किंवा कॉफी ऐवजी कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा हर्बल टी पिण्याची सवय ठेवा. 3. रात्रीच्या आहारात युक्त पदार्थांची जोड. तिसरी गोष्ट, रात्रीच्या आहारात आपण काय खातो यावर आपली झोप अवलंबून असते. आपल्या शरीरात झोपेची स्पंपेरक तयार होण्यासाठी ट्रिप्टोफॅन नावाचं ॲमिनो ॲसिडची गरज असते. मित्रांनो, रात्रीच्या जेवणात केळी, भिजवलेले बदाम, अक्रोड, थोडे ताजे पनीर किंवा डाळींचा समावेश करा. हे पदार्थ पचायला सोपे असतात आणि शरीरात नैसर्गिकरित्या झोपेची सिस्टम सुरू करतात. 4. सूर्यास्तापूर्वी किंवा रात्री 8च्या आत जेवण. चौथी गोष्ट, आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, रात्रीचं जेवण राजासारखं नाही तर भिकाऱ्यासारखं हलकं असावं. मित्रांनो, रात्री सूर्य मावळल्यानंतर आपली पचनशक्ती म्हणजेच जठराग्नी मंदावते. तर तुम्ही रात्री 10 किंवा 11 वाजता जड अन्न आणि मसालेदार जेवण केले तर तुमचे शरीर रात्रभर ते अन्न पचवण्यातच आपली संपूर्ण ऊर्जा खर्च करते. यामुळे मेंदूला आणि शरीराला विश्रांती मिळत नाही. म्हणून रात्रीचे जेवण नेहमी हलके आणि शक्यतो 8च्या आत घ्यावे. 5. रात्रीच्या जेवणात अति तिखट आणि तेलकट पदार्थांना नकार. पाचवी गोष्ट, रात्रीच्या जेवणात जास्त मसालेदार, अति तिखट किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा. मित्रांनो, असे पदार्थ खाल्ल्याने रात्री झोपल्यावर पोटात ॲसिडिटी, पित्त आणि जळजळ सुरू होते. यामुळे रात्री वारंवार जाग येते आणि गाढ झोप लागत नाही. यामुळे रात्री नेहमी स्वास्तिक, साधे आणि पचायला हलके अन्न खाण्यावर भर द्या. 6. केळी आणि मधाचा सोपा प्रयोग. 6वी गोष्ट, जर तुम्हाला रात्री अंथरुणावर पडल्यावर खूप अस्वस्थ वाटत असेल किंवा विचार थांबत नसतील
तर एका पिकलेल्या केळीवर थोडासा शुद्ध मध टाकून घ्या. केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील कडक झालेले स्नायूंना ढिले करते. तर मध मेंदूतील ट्रेस हार्मोनियम्स कमी करतो, ज्यामुळे शरीराला तत्काळ आराम मिळतो. 7. रात्रीच्या वेळी आंबट दही किंवा ताक टाळा. 7वी गोष्ट, आपल्यापैकी अनेक जण रात्रीच्या जेवणात आवडीने दही किंवा ताक पितात. पण मित्रांनो, रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने शरीरात कफ वाढतो, गळा आणि छातीत कफ जमा होतो, तसेच पचन मंदवते. यामुळे रात्री श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि गाढ झोप लागत नाही. त्यामुळे दही किंवा ताकाचा वापर नेहमी दुपारीच करावा. 8. दिवसा भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाणे. 8वी गोष्ट, रोज दुपारी किंवा संध्याकाळी 4 ते 5 भिजलेले बदाम आणि 2 अक्रोड खाण्याची सवय ठेवा. अक्रोडचा आकार मेंदूप्रमाणेच असतो आणि त्यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवतात. बदाम आणि अक्रोडामुळे मेंदूतील नसांना ताकद मिळते, ज्यामुळे रात्री अतिविचार करण्याची सवय कमी होते आणि मन शांत राहते. 9. रात्री साखरेच्या पदार्थांचा लोभ टाळा. 9वी गोष्ट, रात्री जेवण झाल्यानंतर गोड खाण्याची किंवा पेस्ट्री आईस्क्रीम खाण्याची सवय अनेकांना असते. पण रात्री गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. यामुळे शरीराला एक झटका मिळतो आणि मेंदू पुन्हा पूर्णपणे जागृत होतो. यामुळे रात्री गोड खाणे टाळावे. 10. पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत. 10वी गोष्ट, दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे. पण रात्री 8 नंतर पाणी पिण्याचे प्रमाण थोडे मर्यादित ठेवा. जर तुम्ही झोपण्यापूर्वी 1 ते 2 ग्लास पाणी प्यायलात तर रात्री मूत्राशयावर ताण येतो आणि रात्री 2-3 वेळा लघवीसाठी उठावे लागते. एकदा झोप मोडली की पुन्हा झोप लागणे कठीण होते. यामुळे रात्री फक्त 1 ते 2 घोट पाणी प्या. 11. तळपायांना तेलाचा मसाज. 11वी गोष्ट, हा अत्यंत शक्तिशाली उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे पाय स्वच्छ कोमट पाण्याने धुवून कोरडे करा आणि तळपायांना कोमट तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने 5 मिनिट मसाज करा. आपल्या तळपायात शेकडो मज्जातंतू असतात, ज्यांचा थेट संबंध मेंदूशी असतो. तळपायाला तेल घासल्याने मेंदूतील उष्णता आणि ताण 5 मिनिटात निघून जातो. 12. काशाची वाटी आणि तुपाचा वापर. 12वी गोष्ट, जर तुमच्या घरात काशाची वाटी असेल तर तळपायांना थोडे शुद्ध गाईचे तूप लावून वाटीने 5 मिनिटे गोलाकार घासून मसाज करा. मित्रांनो, कास्य, धातू आणि तूप एकत्र आल्याने शरीरातील सर्व अतिरिक्त उष्णता आणि पित्त बाहेर पडते, डोळ्यांची जळजळ थांबते आणि खूप सुखद व गाढ झोप लागते. 13. नाकात शुद्ध गाईच्या तुपाचे थेंब. 13वी गोष्ट, रात्री झोपताना नाकाच्या दोन्ही पुड्यामध्ये 1 थेंब कोमट शुद्ध गाईचे तूप टाका. याला नस्य म्हणतात. मित्रांनो, नाक हा मेंदूचा दरवाजा मानला जातो. नाकात तूप टाकल्याने मेंदूतील कोरडेपणा दूर होतो, डोके शांत राहते, विसरभोळेपणा दूर होतो आणि घोरण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
14. कोमट पाण्यात मीठ टाकून पाय ठेवणे. 14वी गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी एका बादलीत कोमट पाणी घेऊन त्यात 2 चमचे खडे मीठ टाका आणि 10 मिनिटे पाय पाण्यात बुडवून बसा. मित्रांनो, या सोप्या उपायाने शरीरातील सर्व थकवा, सूज आणि मानसिक ताण पाण्यासोबत शोषून घेतला जातो आणि शरीर एकदम हलके वाटते. 15. शंखपुष्पीचा हर्बल टी. 15वी गोष्ट, जर तुम्हाला चिंतेमुळे किंवा अतिविचार करण्यामुळे सतत अस्वस्थता वाटत असेल तर बाजारात मिळणारी शंखपुष्पी पाण्यात उकळून त्याचा काढा किंवा चहा प्या. या वनस्पती मेंदूमधील नसांना शांत करून नैसर्गिकरित्या गाढ झोप आणण्यास खूप मदत करतात. मित्रांनो, चांगल्या आरोग्यासाठी निसर्गाने आपल्याला इतके सुंदर व सोपे उपाय दिले आहेत. आज सांगितलेल्या या 15 उपायापैकी तुम्ही आज रात्रीपासून कोणते 2 ते 3 उपाय सुरू करणार आहात? कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, जर तुम्ही यातले फक्त 2 ते 3 उपाय जरी सलग 7 दिवस नियमित केले तर तुमच्या झोपेची गुणवत्ता नक्कीच खूप चांगला बदल जाणवेल. हा व्हिडिओ तुमचा मित्र परिवाराला आणि ज्यांना रात्री झोपेचा त्रास आहे त्यांना नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.